नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण वांग्या बटाट्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 5 वांगी व 2 बटाटे घेतले आहे। आपण बटाट्यांचे साल काढून बटाटे कट करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे वांग्याचे देठ काढून आता आपण वांग्यांना कट करून घेणार आहोत। येथे मी एका वांग्याचे 4 भाग करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये वांगे कट करून घेऊ शकतात। आता आपण याचप्रमाणे सर्व वांगी कट करून घेऊ। आता येथे भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक कट करून घेतलेला टोमॅटो, बारीक कट करून घेतलेला बटाटा। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये कट करून घेतलेले वांगी टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून अशाच प्रकारे या वांग्यांना 5 ते 10 मिनिटांसाठी तळून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर आता आपली वांगी चांगल्या प्रकारे तळली गेली आहेत। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं, लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत। आलं व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून घरगुती काळा मसाला, तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा काळा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता, 1 टीस्पून गरम मसाला। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जावे व जळू नये यासाठी आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत। दोन मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत। आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपण या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण एकदा बटाटे व वांगे चांगल्या प्रकारे शिजले आहेत का चेक करून घेऊ। आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहेत व वांगे सुद्धा चांगल्या प्रकारे शिजले आहेत।
आता आपली लग्नाच्या पंक्तीत ज्याप्रमाणे वांग्या बटाट्याची भाजी मिळते त्याच प्रकारची वांग्या बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.